दरम्यान महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता ठोस माहिती समोर येऊ लागलेली आहे। महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का गेली होती हा प्रश्न पहिल्या दिवसापासूनच उपस्थित झाला होता आणि याबाबत आता मोठा खुलासा झालेला आहे। पाहूयात याबाबतचाच एक स्पेशल रिपोर्ट। महिला डॉक्टरनं हॉटेलच्या याच रूममध्ये आत्महत्या केली होती। महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास का घेतला असा प्रश्न उपस्थित झाला होता। त्या प्रश्नाचं आता उत्तर मिळालंय। फलटणमध्ये आरोपी प्रशांत बनकरच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये महिला डॉक्टर राहत होती। मात्र आरोपी प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टरमध्ये वाद झाला होता, त्यामुळे डॉक्टर राहत असलेल्या रूमला कुलूप लावण्यात आलं होतं। परिणामी राहायला जागा नसल्यानं महिला डॉक्टरनं हॉटेलवर राहण्याचा निर्णय घेतला। मात्र हॉटेलवर गेल्यानंतर महिला डॉक्टरनं आत्महत्या का केली? महिला डॉक्टरनं हा टोकाचा निर्णय का घेतला? या प्रश्नांची उत्तरं आता पुढील तपासात कधी मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तिने कोणते पेशंट कसे तपासलेले आहेत, काय केले, कोणी काय बोललं, काय नाही ते सविस्तर त्याच्यात शेवटच्या पेजवर तिने लिहिलेलं आहे की मला वारंवार मानसिक त्रास होत आहे प्रशासनाकडून, तर जर या उपर जर मला असाच त्रास कंटिन्यू राहिला तर मी जीवाचं बरं वाईट करेन, याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, हे तिने वाक्य टाकलेलं होतं। महिला डॉक्टरवर दबाव होता हे तिने लिहिलेल्या पत्रावरून आधी स्पष्ट झालंय। चौकशी समिती आणि DYSPला लिहिलेल्या पत्रात महिला डॉक्टरनं तिच्यावर दबाव असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं। आरोपींना अनफिट प्रमाणपत्र देणं, पोस्टमार्टमचा अहवाल यासाठी डॉक्टरवर दबाव होता, पण कोणत्या आरोपींच्या अनफिट प्रमाणपत्रासाठी आणि कोणाच्या पोस्टमार्टमसाठी वरिष्ठ पातळीवरून दबाव होता याभोवती आता तपास केंद्रित झालाय। माझ्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव येत आहे आणि मेडिकली अनफिट पेशंट फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहे। हे थोडंसं वाढत चाललं आहे म्हटली। तर मी म्हटलं तू वरिष्ठांना या गोष्टीची कल्पना दे, कशाला त्रास सहन करते? तर ती म्हटली होती की मी वरिष्ठांना या बाबतीत कळवलं आहे, तक्रारही केलेली आहे म्हणली, तर त्याचा काहीतरी येईल रिपोर्ट। म्हटलं ठीक आहे, आता काही त्रास नाही ना? नाही म्हणली, आता बघू ह्याच्यात काय रिपोर्ट येत आहे तर वेट करू। मग मी ठीक आहे म्हटलं। 15 दिवसानंतर परत फोन केला तर म्हटली मी लेटर दिले पण अजून काही उत्तर आलं नाही म्हणली, येऊन जाईल म्हणली। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता एक एक कडी जुळत चालली, त्यामुळे तपासाला योग्य दिशा आणि गती मिळत असल्यानं महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं सत्य लवकरच उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।